कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जे फक्त आनंदाचे नसतात, तर संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. स्वप्नांनी सजलेला एक सुंदर सोहळा, कुटुंबातलं प्रेम, काळजी आणि भावनांचा वर्षा, आणि मग एक असा क्षण ज्याची सगळे आतुरतेने वाट बघतायत. सई, मी जरा जास्तच गोलू दिसते का ग? नाही ग ताई, थोडीशी दिसतेस. पण आता 7वा महिना चालू आहे तुला म्हटल्यावर गोलू मोलू तर दिसणारच ना ग तू. अगदी बरोबर सई. आणि वहिनी, तू सध्या तुझ्या दिसण्यावर लक्ष देण्यापेक्षा आमच्या बेबीकडे लक्ष दे. सकाळपासून उपाशी ठेवलंयस त्याला तू. चल पटकन हे खाऊन घे. बाहेर डोहाळे जेवणाची सगळी तयारी झाली होती. पूर्ण खानविलकर बंगला फुलांनी सजला होता. तिचा नाश्ता झाला तसं सई आणि आज्ञाने तिला बाहेर आणलं. सम्राट बाहेरची अरेंजमेंट बघत होता. शौर्य पण त्याच्या मदतीला होता. सोबत रवीजा आणि समरजित पण होतेच. सम्राट समर सोबत बोलत होता तितक्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या तपस्यावर पडली आणि त्याचे पुढचे शब्द तोंडातच विरले. हिरवी साडी, फुलांचे दागिने, पोटावर हात ठेवून चालत येणारी ती त्याच्या नजरेस पडली आणि काही क्षण तो तिच्याकडे नुसताच बघत राहिला. प्रेग्नन्सीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. तिची नजर पण त्याच्यावर पडली. त्याचं ते एक टक बघणं तिच्या पोटात खळबळ माजवून गेलं. तशी तिने लगेच तिची नजर खाली केली. आत्यांनी पुढे होत तिला फुलांनी सजवलेल्या सोफ्यावर बसवलं. सम्राट, ये जरा हिच्या जवळ बस. तसा तो तिच्या शेजारी बसला. दोघांसाठीही हा क्षण खूप मौल्यवान आणि खूप सुंदर होता. त्यामुळे दोघेही तो क्षण भरभरून जगत होते. सम्राट तिच्या शेजारी बसताच कार्यक्रमाला सुरुवात झाली. एक एक करून सुवासिनींनी तिची हळदी कुंकू लावून ओटी भरली. एका बाजूला उभी असलेले शौर्य आणि आज्ञा कौतुकाने तो सोहळा बघत होते. आदू, पुढच्या वर्षी आपण नंबर लावू. मला पण तुला असं हिरव्या साडीत बघायचंय. तसे तिचे डोळे जागेवर मोठे झाले. तिला इतकं लाजायला आलं की लाजेनेच तिचा चेहरा लाल झाला. तो लाल चेहरा बघून तो मात्र गालातल्या गालात हसत होता. शौर्य, तुम्ही पण ना काही बोलत असता. ती त्याच्यापासून बाजूला निघून गेली. तो मात्र तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता. ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. दोघांचे काही कपल फोटोशूट झाले. दोघेही अगदी आनंदाने फोटो काढून घेत होते. सम्राट तर आज प्रमाणापेक्षा जास्त खुश होता. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल एका क्षणासाठी सुद्धा कमी होत नव्हती. फोटोशूट झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम झाला. तसा तपस्या पेढा उचलणार की बर्फी याकडे लक्ष लागलं होतं. तपस्याच्या समोरच्या टेबलवर 2 वाट्या झाकलेल्या होत्या. तिने मनातच प्रार्थना केली. त्यातली एक वाटी उचलली. त्यातला पदार्थ बघून सम्राटच्या चेहऱ्यावर मात्र $1 मिलियन वाली स्माईल आली. तिने बर्फी उचलली होती. ताई,
तुला मुलगी होणार पहिली. पहिली बेटी धनाची पेटी. तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण तपस्या मात्र किंचित उदास झाली होती. तिला पेढा हवा होता. त्यामागे पण एक कारण होतं. तसं तर तिला मुलगा किंवा मुलगी याचा काहीही प्रॉब्लेम नव्हता. पण मुलगा झाला तर सम्राटला त्याचं बालपण पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल असं तिला मनापासून वाटत होतं. म्हणून तिला पहिला मुलगाच हवा होता. पण बर्फी निघाल्याचं बघून सम्राट मात्र खूप खुश दिसत होता. त्यामुळे तिने स्वतःच्या इमोशन्सना बाजूला ठेवलं आणि ती सुद्धा त्याच्या आनंदात सहभागी झाली. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम छानपैकी पार पडला. बोलता बोलता पुढचे 2 महिने पण भरकन निघून गेले आणि शेवटी ती वेळ आली ज्याची खानविलकर परिवार आतुरतेने वाट बघत होते. रात्री 1च्या सुमारास अचानक तपस त्याच्या पोटात दुखायला लागलं. तसं तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला आत नेलं. पण बाहेर सम्राटचा जीव खालीवर होत होता. आत्याने तपस्याच्या माहेरी फोन करून तिला ऍडमिट केल्याचं सांगितलं. सई आणि गिरीश सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सम्राट, अरे नको काळजी करू, सगळं नीट होईल. अगं कसं नीट होईल आत्या? तू बघितलंस ना तिला किती त्रास होत होता ते. अरे आई होणं सोपं नसतं बाळा. पण त्याचं सगळं लक्ष मात्र आत लागलं होतं. तपस्याच्या ओरडण्याचे आवाज त्याला बाहेर पर्यंत ऐकू येत होते. त्याचा जीव वर खाली होत होता. अर्ध्या तासाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तसे सगळे जीव मुठीत धरून दरवाजाच्या दिशेने बघू लागले. 5च मिनिटात दरवाजा उघडला गेला. आणि नर्स हातात एक गोंडस बाळ घेऊन बाहेर आली. अभिनंदन, मुलगा झालाय. तसे सगळे खुश झाले. नर्स, तपस्या कशी आहे? त्या पण ठीक आहेत. अर्ध्या तासाने आम्ही त्यांना रूम मध्ये शिफ्ट करू. तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकता. नर्सने हात पुढे केला तसं सम्राटने बाळाला हातात घेतलं. त्याने बाळाकडे पाहिलं तर तो स्वतःशीच हसला. बाळ खूप गोंडस होतं. नुकतेच त्याने डोळे उघडले होते आणि ते एकटक सम्राटकडे बघत होतं. मध्येच हातांची बोटं हलवत होतं. 1 मिनिट सुद्धा शांत बसत नव्हतं. ते बघून इतका वेळ काळजीत असणाऱ्या सम्राटच्या चेहऱ्यावर हसू आलं. तू पक्का तुझ्या आईवर जाणार आहेस? आगाऊ कुठला? किती त्रास दिलास तिला? तुला माहितीये ना, तिला त्रास देणाऱ्याला मी सोडत नसतो. थोडा मोठा हो, मग सांगतो तुला. सम्राट, अरे काही काय बोलतोस? लहान लेकरू येते. आणि इकडे बाबा, फायनली मी मावशी झाले. बघा ना, किती क्यूट आहे. अगदी ताईसारखा दिसतोय. मावशी झाल्याचा सईला सुद्धा भयंकर आनंद झाला होता. गिरीश सुद्धा खुश झाले होते. रात्र असल्यामुळे आज्ञा आणि शौर्यला अजून कळवलं नव्हतं. आत्यांनी आबांना फोन करून नातू झाल्याची बातमी कळवली.
तसे ते सुद्धा खुश झाले. एका तासानंतर तपस्याला रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलं. सगळे एक एक करून तिला भेटून गेले, पण तिची नजर मात्र सम्राटला शोधत होती. सगळे येऊन गेले आणि सगळ्यात शेवटी तो आत आला. त्याला बघताच तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. कॉंग्रॅच्युलेशन्स डॅडी. तसा तो पटकन पुढे सरला. त्याने खाली झुकून तिला गच्च मिठी मारली. 2 मिनिटं तर तिला काही समजलं नाही, पण तो तिला मिठी मारून स्वतःचं मन मोकळं करत होता. खूप त्रास झाला ना तुला? आय एम सो सॉरी जान. सम्राट, इट्स ओके. त्रास झाला मला, पण जेव्हा बेबीला जवळ घेतलं ना, तेव्हा सगळा त्रास एका क्षणात पळून गेला. सॉरी तर मी बोललं पाहिजे. तुम्हाला बेबी गर्ल हवी होती ना, मी बेबी बॉय दिला. आय एम सॉरी. वेडी आहेस का? मी तुला आधीच बोललो होतो, मला मुलगा मुलगी काहीही असेल तरी चालेल. हो का? मग तुम्ही माझ्या पोराला धमक्या का देत होता? आत्यांनी सांगितलं मला सगळं. हा मग काय, त्याने किती रडवलं तुला, आणि तुला रडवणाऱ्याला मी सोडत नसतो, माहिती आहे ना तुला. मग काय, आता स्वतःच्याच बाळाला फटके देणार? अजून नाही, मोठा झाल्यावर हिशोब पूर्ण करेन. खबरदार, माझ्या पोराला हात लावाल तर. सी, म्हणून मला मुलगी हवी होती. पोरगा काय झाला, तू तर माझा पत्ताच कट केलास. आणि मुलगी झाली असती तर तुम्ही मला भावच दिला नसता. बरं झालं मुलगा झाला, नाहीतर तुम्ही मला विचारलं पण नसतं. तसं तो सुद्धा शांत झाला. एका क्षणासाठी दोघांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं आणि मग ते दोघे सोबतच हसू लागले. अहो काय चाललंय हे तुमचं? हॉस्पिटल आहे हे, तुमचं घर नाही. बाळ झोपलंय, उगीच आवाज करू नका इथे. नर्स ओरडली तसे ते दोघं गप्प झाले. दोघेही नुकतेच आई वडील झाले होते, पण दोघांमधली मस्ती काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच आज्ञा आणि शौर्यला बाळ झाल्याची न्यूज मिळाली. ते धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आज्ञा तर खूप खुश झाली. आत्या झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. शौर्यने सुद्धा दोघांचं अभिनंदन केलं. एकंदरीत सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. 2 दिवसात तपस्याला घरी सोडण्यात आलं. सम्राट तिला माहेरी पाठवायला तयारच नव्हता, पण गिरीशने आत्या आणि आबांकडे खूप विनंती केली. तेव्हा कुठे त्या दोघांनी सम्राटला समजवलं आणि तो तिला माहेरी पाठवायला तयार झाला. बाळाला घेऊन तपस्या माहेरी गेली. सम्राटने तिचं आणि बाळाचं काम करण्यासाठी स्पेशल एक मेड पाठवली होती. त्याला स्वातीचा स्वभाव चांगलाच माहिती होता. स्वातीच्या स्वभावात मात्र अजून फार काही बदल झाला नव्हता. तपस्याचा थाट आणि तिचे लाड बघून मनातल्या मनात स्वाती अजूनही तिच्यावर जळत होती. फक्त ती मनातली जळजळ ओठांवर आणत नव्हती इतकंच. सई आणि गिरीश मात्र पूर्णपणे तपस्याची काळजी घेत होते. मनावर दगड ठेवून सम्राटने 1.25 महिना तिला माहेरी ठेवलं. त्यानंतर तो त्या दोघांनाही घरी घेऊन आला.
घरी आल्यानंतर बाळाची नेमिंग सेरेमनी सुद्धा थाटात पार पडली आणि आज्ञा आत्याने बाळाचं नाव रुद्राक्ष ठेवलं. तपस्या आणि सम्राटने बाळाच्या नावाची जबाबदारी आज्ञा आणि शौर्यवर दिली होती. त्यामुळे त्यांनी दिलेलं नाव दोघांनीही हसत हसत स्वीकारले. 1 महिना स्वतःला वेगवेगळ्या नावाने बोलवून घेणाऱ्या छोट्या सम्राटला आता स्वतःची एक ओळख मिळाली होती. रुद्राक्ष सम्राट खानविलकर.